जय शिवराय मित्रांनो. सकाळी उठून घराच्या मागे आलो तर तिथे कालू येऊन उभा होता. गेट त्यांनी उघडा बघितल्यानंतर तिथून येतो आत. मग त्याला मम्मीने खायला बिस्किट दिली. बरेच दिवस गायब असतो, आता कुठे फिरत असतो काय माहित. आता त्याला फक्त भूक लागली तरी येतो आणि खाऊन झालं तर पळून जातो. असा तो इथून निघत नाही, त्याला बाहेर असं सोडावं लागतं. फक्त त्याला आत यायचं माहितीये, बाहेर जायचं माहित नाही. गेट पण घेतला लावून, आता धोंड्या परत आत जाईल. नंतर मग आपण तयार झालो आणि रोज सारखं रिक्षावर जाण्यासाठी निघत होतो. थोड्या वेळाने आपण रिक्षा घेऊन निघालो महाडला जाण्यासाठी. मग आपण पोहोचलो महाडला. येताना कोण पॅसेंजर नाही भेटले म्हणून हायवेने बाहेरच्या बाहेर आलो स्टँडला. मग स्टँड लावून रिक्षा नंबरात लावली आणि आपला नंबर येईल तोपर्यंत आपल्या रिक्षात गप्पा मारत बसलो होतो. थोड्या वेळाने आपल्या गाड्या हल्ल्याने आपण रिक्षा ओढत पुढे घेतली. मग पुढे आलो आणि खूप दिवस झाले लुडो खेळलो नव्हतो. लुडो खेळत टाइमपास करत बसलो होतो. नंबर येईल तोपर्यंत असाच वेळ घालवावा लागतो. नेहमीप्रमाणेच आपल्याला लोकल भाडा लागला. भाडा सोडून झालो परत आपण स्टँडला जाण्यासाठी निघालो. बस डेपो जवळ येऊन रिक्षा नंबरात लावली. मग आपण महाडच्या पोलीस कॉलनी मध्ये आलो होतो. इथे आपल्याला कॉलवरचा भाडा लागला होता. थोडा वेळ इथे वाट बघत थांबलो होतो. नंतर मग तो भाडा मारून परत आलो स्टँडला आणि पुढे कट्ट्यावर येऊन बसलो. मग बराच वेळ झाला, कंटाळा आला होता. तसं पण आपल्याला शांत कुठे बसवतोय, काय ना काय मस्ती केल्याशिवाय दिवस जातच नाही ना. आता बस गाड्या कधी हलतात ते बघायचं होतं. थोड्या वेळाने गाड्या हल्ल्या.